नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. तर यामध्ये मित्रांनो, सरकारने अंगणवाडी सेविकांना अशा महिलांच्या घरी जाऊन आवश्यक ती कागदपत्रे गोळा करून ई-KYC पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. तर मित्रांनो, याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथं पाहू शकता की लाडकी बहीण योजनेच्या KYC साठी सरकारचा मोठा निर्णय. तर यामध्ये अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार ई-KYC. तसेच पुढे पाहू शकता की सरकारने अंगणवाडी सेविकांना अशा महिलांच्या घरी जाऊन आवश्यक ती कागदपत्रे गोळा करून ई-KYC पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळावा आणि बोगस लाभार्थी वगळता येतील, यासाठी महिला व बालविकास विभागाने ई-KYC बंधनकारक केलेली आहे. सुरुवातीला ई-KYC करण्याची मुदत 18 डिसेंबरपर्यंत देण्यात आलेली होती. मात्र अपेक्षित प्रमाणात ई-KYC न झाल्याने ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तरीही अनेक महिलांना ई-KYC करताना अडचणी येत असल्याने प्रक्रिया प्रलंबित आहे. यासाठी सरकारने अंगणवाडी सेविकांना अशा महिलांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे गोळा करून ई-KYC पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना ई-KYC करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यात मोबाईल क्रमांक आधारशी लिंक नसणे, OTP न येणे अशा विविध तांत्रिक अडचणीमुळे अनेक महिलांना या योजनेतून वगळले जाण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेता सरकारकडून संगणकीय प्रणालीत सुधारणा करून अंगणवाडी सेविकांमार्फत ई-KYC प्रक्रिया राबवली जाणार आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो 2.5 कोटी महिलांना दरमहा मिळतात 1500 रुपये. तर यामध्ये दरमहा राज्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या सुमारे 2.5 कोटी महिलांना दरमहा 1500 रुपये शासनाकडून थेट खात्यात जमा होतात. मात्र योजनेच्या लाभासाठी ई-KYC बंधनकारक आहे. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत ई-KYC न केल्यास संबंधित महिलांना योजनेतून वगळले जाईल, असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये महत्त्वाचा मुद्दा जो आहे ई-KYC मध्ये पती वडील नसलेल्या महिलांसाठी विशेष तरतूद. तर यामध्ये ज्या महिलांचे पती आणि वडील दोघेही नाहीत अशा महिलांसाठी संकेतस्थळात विशेष बदल करण्यात आलेले आहेत. संबंधित महिलांनी मृत्यू प्रमाणपत्रे अंगणवाडी सेविकांकडे सादर केल्यानंतर त्यांची ई-KYC तातडीने पूर्ण केली जाणार आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये ई-KYCतील चुका दुरुस्त करण्यासाठी ही शेवटची संधी आहे. तर ई-KYCच्या चुका ज्या आहेत ते दुरुस्त करण्यासाठी ही शेवटची संधी आहे. त्याचबरोबर ई-KYC प्रक्रियेत चूक झालेल्या महिलांना पुन्हा प्रक्रिया करून ती दुरुस्त करण्याची संधी देण्यात आलेली आहे. मात्र ही शेवटची संधी असून 31 डिसेंबर नंतर कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही. त्यामुळे संबंधित महिलांना योजनेतून वगळले जाईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना 31 डिसेंबरपूर्वी ई-KYC पूर्ण करून घ्यावी, असेही या ठिकाणी इथे आव्हान केलेलं आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की आता अंगणवाडी सेविकाकडून ही ई-KYC करता येणार आहे की ज्यामध्ये ज्या महिलांचे पती किंवा वडील नाहीत अशा महिलांना संकेतस्थळावर विशेष बदल करण्यात आलेले आहेत. तसेच ज्या संबंधित महिलांनी मृत्यू प्रमाणपत्रे किंवा अंगणवाडी सेविकाकडे सादर केल्यानंतर त्याची ई-KYC तातडीने पूर्ण केली जाणार आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयी मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.